यानंतर आपण आपले प्रतिनिधी सुनील दिवाण यांच्याकडे जाऊया। ते सध्या देशमुख कुटुंबियांसोबत आहेत आणि त्यांच्याशी ते चर्चा करतील। सुनील, पूर्वी आपल्यासोबत धनंजय देशमुख आणि सर्व कुटुंबीय आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीने आज वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे, कसं बघताय या सगळ्या? आज सुनावणी दरम्यान जी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे, तर माझं एक मत आहे आणि स्पष्ट आहे, हे जे साखळी गुन्हेगारी आहे सगळी, एका एकावर 10-10, 15-15, 20-20 गुन्हे आहेत, त्या लोकांना न्यायालयीन कोठडी दिली जरी असली तरी सगळं अंडर ट्रायल चालवण्यात यावं। यांना कुठं जामीन वगैरे मांडण्याचा यांनी कुठं मार्ग दिला नाही पाहिजे। त्याचं कारण असं आहे की पूर्ण दहशतीमध्ये सगळे हे जे प्रकार आलेले उघडकीस आहेत किंवा सिद्ध झालेले आहेत, त्यातून पूर्ण दहशतीचं वातावरण यांनी तयार केलेलं आहे। कुठंही यांना जामीन वगैरेचा मार्ग दिला नाही पाहिजे, असं आमचं देशमुख कुटुंबियाचं मत आहे। मला सांगा, हे सगळं होताना शासनाकडनं योग्य रीतीने ही केस हाताळली जात नाही किंवा CID कडनं योग्य रीतीने केस हाताळली जात नाही असं वाटतं आपल्याला? होतंय काय माहिती आहे का, जरी सगळे सक्त आदेश असले की आरोपीला सोडलं जाणार नाही, आरोपीला फाशी दिली जाईल, तरी तुम्ही जे बेसिकली काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला म्हणजे कालच्या व्हिडिओ चित्रीकरणातून सांगतो तुम्हाला। जे CCTV फुटेज आला आहे त्याच्यातले सगळे आरोपी याच्यावर 10-10, 15-15 गुन्हे आहेत। त्यासोबतच काही पोलीस अधिकारी आहेत, त्याच्यातले काही अधिकारी फरार आहेत कागदोपत्री 2-2 वर्षापासून, आणि ते त्यांच्यासोबत मीटिंग करतायत एका ऑफिसमध्ये, एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमध्ये। तुम्ही ह्याहून लक्षात घ्या की त्यांनासुद्धा आव्हान आहे, ज्यांनी की हे शब्द दिलेले आहेत की आम्ही कोणाला सोडणार नाहीत, पण जर हे सगळे मिळून जर कुठं पुरावे एखादा नष्ट केला किंवा ह्यांना जर असं अभय दिलं तर समाजानं काय संदेश घ्यायचा, हा माझा किंवा देशमुख कुटुंबियाचा प्रश्न आहे की समाजानं ह्याच्यातनं काय उद्देश घ्यायचा, काय समजायचं। जे पोलीस अधिकारी तिथं आहेत त्यांची आणि ह्या सगळे जे सराईत गुन्हेगार आहेत ते सिद्ध केलंय, जे प्रसारमाध्यमानं बघितलंय, जे सगळ्या समाजानं बघितलंय, हे सगळे जर सोबत एका जागेवर मिटिंग करत असतील तर तुम्ही मला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला द्या की समाजानं काय त्याच्यातून बोध घ्यायचा, किंवा असं करणाराला कुठंतरी पोलीस प्रशासन अभय देतंय आणि हे करणं चुकीचं नाही, योग्य असंच दर्शवतंय। याच्यामध्ये काही फरक आहे? काय मुख्यमंत्र्यांना काय आव्हान करा? हे सगळे जे बुडापासून जे धागेदोर आहेत सगळे, त्याच्यासाठी हे जे नेमलेल्या समित्या आहेत काम करतायत। आम्ही आत्तापर्यंत सगळ्यांवर विश्वास दर्शवलेला आहे। मुख्यमंत्री साहेब असतील, SIT असेल, न्यायालयीन समिती स्थापन झाली, त्याच्यानंतर CID आहे, पोलीस यंत्रणा आहे, पण याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून असा निश्चय केला पाहिजे की हे सगळं संपवायचं आहे। त्याच्यात जर असे प्रकारे काल बघितला सोशल मीडियाला व्हिडिओ, तशा प्रकारचे जर काही व्हिडिओ असतील तर जनतेचा पूर्ण विश्वास उडून जाईल। जनता विश्वास ठेवणार नाही किंवा न्याय मागताना आम्हाला पण विचार करावा लागेल की आपल्याला न्याय भेटेल का नाही भेटेल। आपल्यासोबत ताई आहे। ताई, मला सांग, भीती वाटते आता न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळं? म्हणजे भीती म्हणजे आमची प्रमुख मागणी तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। आणि आत्ता चाचा बोलला तसं जर पोलीसच गुंडांना किंवा ह्या गुन्हेगारीला थरा देत असतील तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? कारण की पोलिसांचं कर्तव्य आहे की जे गुन्हेगारी आहे ती त्यांनी बंद करायला पाहिजे। आणि आता कारण की जे बाकीचे लोक आहेत त्यांना कळेल की गुन्हेगारीला कुठेतरी थारा दिला जात नाहीये, म्हणून आम्हाला इतकंच वाटतं की जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा पोलीस असतील किंवा जे कोणी त्यांना मदत करणारे असतील यामध्ये त्यांना 6 आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा दिलीच पाहिजे। मला सांगा, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा या मागणीशी तुम्ही ठाम आहात? मी एका गोष्टीची ठाम आहे, माझ्या भावाला न्याय भेटला पाहिजे। माझ्या भावाची हत्या झाली, ते हत्यारे सगळे त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे। मग हे करताना प्रशासनाला, लोकप्रतिनिधीला, जिम्मेदार व्यक्तींना जे करता येते ते करा। मी जर आता ज्या पद्धतीनं त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे किंवा त्यांना आत मदत होती असा जे आरोप होत आहेत, त्यासाठी त्यांना राजकीय जो पाठबळ आहे तो बाजूला होणं गरजेचं। हे सगळं अंडर ट्रायल झालं पाहिजे, ही पण माझी मागणी आहे। आणि मी बोलल्याप्रमाणे जर मी विषय दुसरे बोलत राहिलो, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, तर न्याय माझा कुठेतरी साईडला जाईल। मी जे म्हणतोय ते माझं स्पष्ट मत आहे की मला न्याय भेटला पाहिजे, माझ्या भावाचे जे हत्यारे त्यांना फाशी झाली पाहिजे। आणि हे करताना जे पाऊल उचलता येते सरकारला ते त्यांनी उचललं पाहिजे। त्याच्यात आमची मदत घ्यायची गरज नाही त्यांना की हे करू का ते नको करू का। स्पष्ट माझं मत आहे, जे तुम्हाला करता येतंय, ज्याच्यापासून ह्यांना सगळ्यांना मदत केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आटोपल्या पाहिजेत, तरच मला न्याय भेटेल। तर पूर्वी यांचं म्हणणं आहे, काही जरी झालं तरी आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी ते झटतायत आणि त्यांची पहिली मागणी हीच आहे आणि यासाठी मुख्यमंत्री आणि सर्वांनी प्रयत्न करावेत असं त्यांचं सांगणं आहे। पूर्वी
धन्यवाद सुनील. तर आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण आता देशमुख कुटुंबियांशी चर्चा करत होते आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे पोलीस अधिकारी दिसतात त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.